नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे समाजगटांनी केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ पुण्यात वंचित कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। पुण्यातील पुणे स्टेशन भागातील आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीचे विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झाल्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करावा अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे। परभणीमध्ये काल संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला संविधानाची एक प्रतिकृती होती। ती एका माते फिरूने ते सगळी तोडफोड केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की 1 जानेवारी भीमा कोरेगावचा कार्यक्रम या ठिकाणी जवळ येताना महाराष्ट्रामध्ये दिसतोय। आम्ही हे प्रशासनाला मागील 15 दिवसापासून सांगतोय, पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतोय की 1 डिसेंबरला पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरवला या ठिकाणी भिडे गुरुजीचा आढावा बैठक झालेली आहे। कदाचित त्या आढावा बैठकीचे पडसाद हे परभणीला उमटले का काय, आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हा संशय आहे। आम्ही प्रशासनाला सारखं सांगतोय तरी प्रशासन का जागा होत नाही। इथल्या या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही। या देशाचं संविधान म्हणजे आमचा श्वास आहे। आम्ही संविधानावर जगतो। आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही संविधानाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत नाही। हे झालेल्या लोकसभेमध्ये भारतातील, महाराष्ट्रातील जनतेने यांना भरभरून मतदान दिलेलं आहे। महाविकास आघाडी त्यावेळी संविधान वाचवा, संविधान वाचवा अशा प्रकारच्या वल्गना करत होती, परंतु आपण कालपासून संविधान या ठिकाणी वाचवताना दिसत नाही आहे। परंतु कुठलाही महाविकास आघाडीतला पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीतला कोणताही पक्ष असेल, संविधान वाचवण्यासाठी उतरत नाही आहे। ऍडव्होकेट बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम भूमिका मांडली आणि काल संध्याकाळी वंचित बहुजन आघाडी परभणीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी गेली, आरोपीला अटक करून दाखवली आणि आरोपी आता ताब्यात आहे। परंतु आमची मागणी अशी आहे की हे प्रकरण सेडिशनच्या गुन्ह्याअंतर्गत ताबडतोब त्याला अटक झाल्यानंतर तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आलं पाहिजे आणि फाशीची शिक्षा होईपर्यंत या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही। सरकार बघा, केंद्र सरकार बीजेपीचं आहे, महाराष्ट्र सरकार बीजेपीचं आहे, त्या ठिकाणचे जे खासदार आहेत शिवसेनेचे आहेत, आमदार बीजेपीचे आहेत, हे सगळं तुमच्याच राज्यात चालू आहे, तरी तुम्ही का थांबवत नाहीत? तुम्ही घडवून करता का काय, ठरवून करता का काय? 1 जानेवारी 2018 जे झालं ते आम्ही विसरलेलं नाहीये। ही पुनरावृत्ती या ठिकाणचा आंबेडकरी समाज, आंबेडकरवादी होऊ देणार नाही। तुम्हाला घरात घुसून जाब विचारण्याची हिंमत या आंबेडकरवाद्यांमध्ये आहे। परभणीत घडलेल्या घटनेचा जबाबदारी तुम्ही संभाजी भिडे म्हणजे जबाबदार संभाजी भिडेंना पकडताय का? नाही, आम्ही बघा त्यासाठी सांगतोय आम्ही की सारखं 1 डिसेंबरला संभाजी भिडेचा जो कार्यक्रम झाला तो पुण्यात जरी झाला असेल तरी त्यांचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर आहेत। हे कार्यक्रम थांबलं पाहिजे त्यांचं असं, म्हणून इथे सुद्धा 1 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे त्याची सुद्धा भीती, दहशत ही आमच्यामध्ये आहे, म्हणून हे थांबलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।